नमस्कार मित्रांनो, रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल मध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो। आणि मित्रांनो, कालचा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि सकाळचा भोंगा अनेक मित्रांनी काल फोन केला की दादा आम्हाला खूप आवडतो, आपण स्पष्ट बोलता। एकाने तर मला प्रश्न विचारला की दादा तुम्हाला भीती नाही वाटत? मित्रांनो, सगळ्यांनीच जर भिलं तर या दुष्कर्म करणाऱ्या लोकांना यांच्या विरोधात आवाज कोण उठणार आहे हे मला तुम्ही सांगा मित्रांनो। एकीकडे दिसतंय आपल्याला की सगळी यंत्रणा भ्रष्ट आहे, एकटे मुख्यमंत्री चारित्र्य संपन्न, एकटे मुख्यमंत्री चांगले असून भागणार नाही तर त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या मंत्र्यांना सुद्धा काल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दम दिलेला आहे, चक्क दम दिलेला आहे। अजितदादांनी सांगितलंय, कालचं तुम्ही अजितदादांचं भाषण बघितलं असेल, तडफडू नका म्हणले त्या चौफुल्याला। तिथं जाऊन अजितदादांनी सांगितलं की तिथं जाऊन ढ्याव ढ्याव करू नका। हे कोण म्हणालं? अजितदादा म्हणाले। अजितदादा म्हणतात याला फार महत्व मित्रांनो, कारण कोण कुठं तडफडतो आणि कुणाचे काय काय प्रकरण आहेत या सगळ्या बारीक गोष्टीचा अभ्यास अजितदादांना असतो मित्रांनो। अजितदादांनी दुसरा एक उल्लेख केला। अजितदादा म्हणाले, आता तुम्ही सुनांकडून फॉर्च्युनर गाडी घेता, त्याची चावी माझ्या हाताने देता, त्याच्यात माझा दोष काय? म्हणजे अजितदादांचा। असं वागू नका बाबांनो। याच्यात पक्षाचं नाव बदनाम होतं, याच्यात अजितदादाचं नाव बदनाम होतं, याच्यात पवार साहेबांचं नाव बदनाम होतं। पवार म्हणजे अजितदादा पवार। तर मित्रांनो, अशा या गदारोळामध्ये काल मनोज दादा जरांगे हे त्यांचा वाढदिवस, आणि स्वतःच्या वाढदिवसा दिवशी मनोज दादा जरांगेंनी अख्ख्या महाराष्ट्राला रडवलेलं मित्रांनो, रडवलेलं आहे। काल मनोज दादांचं भाषण ऐकताना माझ्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलं मित्रांनो। महादेव मुंडेंच्यासाठी सर्वपक्षीय त्यांनी काल एक बैठक बोलवलेली होती। या बैठकीचं रूपांतर पाहता पाहता विराट सभेत झालं। लोकांना त्या कार्यालयात जागा पुरली नाही, लोक बाहेर उभा टाकले। एवढा प्रचंड जनसमुदाय, सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, तिथं मुस्लिम होते, वंजारी होते, मराठे होते, सर्व जातीचे लोक, 18 पगड जाती, 12 बलुतेदार, असा सर्व समाज काल एकत्र आला। फक्त एका नावामुळं, ज्यांचं नाव आहे ज्ञानेश्वरीताई मुंडेंना न्याय द्यायचा आहे, महादेव मुंडेंच्या आत्म्याला शांती द्यायची आहे। आणि महादेव मुंडेंचा ज्यांनी बळी घेतला, निर्घुणपणे हत्या केली, त्याच्या नरडीचा मांसाचा तुकडा 8 दिवस घेऊन फिरणारा तो नराधम आता लवकरच पोलीस खात्याच्या तावडीत सापडणार। आणि बीडचा दहशतवाद, परळीचा दहशतवाद कुठेतरी आता तो थांबणार, अशी आशा परळीकरांना आता निर्माण झालेली आहे। परळीच्या व्यापाऱ्यांनी मोकळा श्वास घेतलेला आहे, परळीच्या राज्यकर्त्यांनी मोकळा श्वास घेतलेला आहे, परळीच्या तमाम राहणाऱ्या सुशिक्षित लोकांनी मोकळा श्वास घेतलेला आहे की कुठेतरी आता गुंडगिरीला चाप बसेल। सुरेश दसानी जो सैनिक बरंच कमी झाले, आता बुलेट उडवायच्या, पांढऱ्या शुभ्र फॉर्च्युनर गाड्या उडवायच्या, कुणी कुणाला ठोकर द्यायची, कुणी कुणाला मार, किड्या मुंग्याप्रमाणे या परळीमध्ये माणसं मारली, असं वारंवार हे सगळे राजकारणी मंडळी सांगतायत मित्रांनो। आणि कालच्या या सभेला किती लोक हजर होते? या बैठकीला खासदार बजरंग सोनवणे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, त्याचबरोबर मित्रांनो राजाभाऊ फड, आमचा बाळा बांगर, की ज्यांना आवाज उठवला आणि त्यानं हे लिकेज केलं की
मांसाचा तुकडा घेऊन तो नराधम फिरत होता, दाखवण्यासाठी की बघा मी महादेव मुंडेला मारलं. लोक खून करतात, मारतात इथपर्यंत माहित होतं, पण त्याच्या नरडीच्या मांसाचा तुकडा घेऊन कॅरी बॅग मध्ये घेऊन 8 दिवस तो मासा घेऊन फिरत होता. मांसाचा तुकडा घेऊन फिरणारा नराधम. मित्रांनो, आता याला यमराज सुद्धा मध्ये कितपत जागा देईल शंका आहे. एवढं राक्षसी प्रवृत्ती असू शकते, असा माणूस असू शकतो. अख्खा महाराष्ट्र काल सुन्न झालेला आहे मित्रांनो. काल मनोजदादा जरांगेने सांगितले की ह्या परळीतल्या टोळ्या संपत्ती करा गोळ्या, नुसत्या पैशाच्या मागे लागलेली ही लोक, सत्ता आणि संपत्तीमधून पुन्हा सत्ता मित्रांनो. आणि सगळ्यांचा रोष कुठे यायला लागलेला आहे. सुईचा काटा कुठे जाऊन भिडतोय, तर डायरेक्ट धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर जाऊन भिडतोय मित्रांनो. तिथून फोन आला आणि त्या कॉन्स्टेबलनी ज्ञानेश्वरीताईंना सांगितलं की ज्ञानेश्वरीताई बंगल्यावरून फोन आलाय, तपास थांबवा म्हणून. आम्ही काय करायचं, आम्ही हात बांधलेले, आम्ही नौकर आहेत. वारंवार धस साहेब सांगतात, मुख्यमंत्र्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की या महादेव मुंडेंच्या खून प्रकरणामध्ये काही अधिकारी सुद्धा आहेत का, याचा तपास करा. SITच्या चौकशीत आता नेमलेली आहे. ज्यावेळेस ज्ञानेश्वरी ते मुंडे मुख्यमंत्र्यांसमोर गेल्या, मुख्यमंत्री अवाक होऊन ऐकत होते. मी धस साहेबांना फोनवर बोललो, धस साहेब सांगितले की मुख्यमंत्री चकित होऊन ते ऐकत होते, मुख्यमंत्री अवाक झाले, मुख्यमंत्री भावुक झाले. ते असंही महाराष्ट्रात होत, हे शक्य आहे? किड्या मुंग्याप्रमाणे माणसं मारली जातात असा रणजित कासले वारंवार सांगतोय. त्या रणजित कासलेला धमकी दिली. वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट मिळते हे वारंवार रणजित कासले सांगतोय की त्याला 4 लेअरच्या चपात्या मिळतात, त्याला पाहिजे ते जेवण मिळतं, त्याला मोबाईल मिळतो आणि त्या मोबाईल मधून तो धमक्या देतो. मग ग्रह खातं काय करतंय? जर जेलमध्ये मोबाईल जात असेल, जेलमध्ये गांजा चरस जात असेल, जेलमध्ये जर ड्रग सप्लाय होत असेल, तर हे ग्रह खातं करतंय काय, हा प्रश्न या महाराष्ट्रातल्या 13-14 करोड जनतेच्या समोर उभा आहे मित्रांनो. काल अख्खा सभागृह सुन्न झाला की ज्यावेळेस ज्ञानेश्वरीताईच्या डोळ्यातून खळखळ खळखळ अश्रू निर्माण झाले. अख्खा कुटुंब, 2 लेकरं रडत होती, आई रडत होती, वडील रडत होते, त्या महादेव मुंडेचे धाय मोखळून रडत होते. कारण मनोजदादा जरांगेने सांगितलं की बघा माझं शरीर आता पोखरलेलं आहे, मी किती दिवसाचा पाहुणा आहे मला माहित नाही, पण माझ्या ताकद आहे, माझ्या शक्ती आहे, तोपर्यंत मी या ज्ञानेश्वरीताईच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि या महादेव मुंडेच्या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय हा मनोज जरांगे जाणार नाही, हे लक्षात ठेवा. हे सांगितलं जर कुणी असेल, या महाराष्ट्राला एक साथ जर कुणी घातली असेल तर मनोज दादा जरांगेने घातलेली, हे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि मनोज दादा, महाराष्ट्रातली 13 करोड जनता म्हणते की आमच्या 13 करोड जनतेचं आयुष्य मनोज दादा तुम्हाला मिळो, तुमची प्रकृती अजून सुंदर हो, तुम्ही या लोकांच्या कल्याणासाठी असंच झगडत राहू, लढत राहू. का हो, महादेव मुंडे काय मनोज दादांच्या जातीचा आहे का? ना जातीचा ना पातीचा. फक्त एका बहिणीने हाक दिली आपल्या भावाला, दादाला, की मनोज दादा तुम्ही धावून या. तर ज्या पद्धतीनं मनोज दादा जरांगे संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये धावून आले, म्हणून संतोष देशमुखचं प्रकरण उघडं झालंय मित्रांनो, हे लक्षात ठेवा. नाहीतर जसे पहिले 30, 40, 25, 30 खून पचवले, तसाच सुद्धा संतोष देशमुखचा खून या नराधमांनी पचवला असता, हे मी जाणीवपूर्वक बोलतो मित्रांनो. कारण त्यांना माहित झालेलं आहे. आता अजून एक प्रकरण आहे की रणजित कासले सांगतो की एका तरुणाला मारलेले त्यांनी 2-3 महिन्यापूर्वी बुडू मारलेले पाण्यामध्ये. त्याचे प्रूफ्स रणजित कासलेकडे आहेत. गृह खात्यानं विचारावं रणजित कासलेला, काय तुझ्याकडे प्रूफ आहेत, दे. किड्या मुंग्यासारखी माणसं मारले जातात.
आणि कधी जागा होणार आहे ग्रह खातं? मित्रांनो, अत्यंत काल भावनिक लोक झाले आणि मनोजदादा जरांगेने सांगितलेलं की ज्ञानेश्वरीताई, उघडी पडलेले तुमचे लेकर हा महाराष्ट्र आता बघणार नाही. तुमच्या लेकरांच्या मनामध्ये जी एक बदला घेण्याची प्रवृत्ती निर्माण व्हायला गेली आहे. ज्ञानेश्वरीताईंनी सांगितले की माझे लेकर म्हणतात म्हणे की मला आता ज्यांनी माझ्या वडिलांना मारलं त्यांना मला संपवायचं आहे. मग पुन्हा एक गुन्हेगार निर्माण करायचा आहे का, याचा विचार मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे. याचा विचार पालकमंत्री अजितदादांनी केला पाहिजे. याचा विचार गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केला पाहिजे. पुन्हा गुन्हेगार निर्माण करायचा आहे का आपल्याला? खून का बदला खून, अशी भावना त्या कोवळ्या वयात लेकरांच्या मनात जर बिंबली, त्याचे दूरगामी परिणाम काय होऊ शकतील याचा विचार धड ग्रह का त्यानं केलाय का? आपल्या स्वतःच्या मनाला वाटलं पाहिजे की ज्या बाईचा पती गेलेला आहे, जिचं घर उघड्यावर पडलेलं आहे, ज्या आई वडिलांचं लेकरू गेलेले, ज्याचे 2 लेकरं अनाथ झालेले, ज्यांना बापाचा आसरा नाही. काल मनोजदादा जरांगेने सांगितले की सणवार आले म्हणजे बाप डोळ्यासमोर दिसायला लागतो. दाय मोकळून लोक लेकरं अंधारामध्ये डोळे पुसत पुसत बापाची आठवण काढून जगतायत. काल बाळा बांगरनी सुद्धा सांगितलं की ताई, छातीचा कोट आणि हाडाची काड करून हा सर्व 18 पगड जाती 12 बलुतेदाराचा समाज काल एकत्र जमला. फक्त महादेव मुंडेंना न्याय मिळाला पाहिजे आणि यापुढे या बीड जिल्ह्यामध्ये एकही हत्या झाली नाही पाहिजे, अशी शपथ काल या सर्व समाज सुधारकांनी घेतलेली. मित्रांनो, म्हणून महाराष्ट्रातल्या 13-14 करोड जनतेने आता या लोकांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि त्याचं नेतृत्व करतायत मनोजदादा जरांगे. मला त्या माणसाबद्दल प्रचंड आदर का वाटतो मित्रांनो, की ज्या माणसाचं शरीर आता उपोषण करून करून खचलेलं आहे, आतून पोखरलेलं आहे. ते सांगितलं की मी तेवढा आता जिल्ह्यात जाऊ शकणार नाही, तरी पण तुम्हाला साथ द्यावी लागेल या ज्ञानेश्वरीताई मुंडेंना. आणि काल दुसरी घटना मित्रांनो आपण पाहिलेलं आहे. 2 दिवस सातत्यानं ज्या पद्धतीने माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं, माणिकराव कोकाटेंना डिच्ची मिळणार, अनेक मंत्र्यांना डिच्ची मिळणार, हे वारं सुरू झालं. तर त्यामध्ये एक नाव पुन्हा चर्चेत आलं, ते म्हणजे आदरणीय धनंजय मुंडे साहेबांचं. कारण त्यांच्या ज्या देवेंद्र फडणवीसांच्या सोबत चक्रा होत्या, त्या चक्रा कशाबद्दल होत्या, ही शंका काल मनोजदादा जरांगेंनी उपस्थित केलेली आहे. की तुम्ही ज्ञानेश्वरीताईंना भेट देऊ नका म्हणून होती का, विकास कामासाठी म्हणून होती का, पुन्हा मला मंत्री करा म्हणून होती? कारण एक लक्षात ठेवा मित्रांनो, ज्या माणसांना, ज्या राजकर्त्यांना एकदा जर ही लाल दिव्याची गाडी, गराडा, लोकांचा सत्कार, हार तुरे आणि फेटा याची जर सवय झाली, तर या माणसांना पुन्हा बिना सत्तेचं जगणं अवघड होऊन बसतं. हे मी गेल्या 40 वर्षापासून माझ्या या राजकारणाच्या जीवनामध्ये मी पाहतोय मित्रांनो. तडफडतात, पैसा असून सुद्धा तडफड त्यांना झोप येत नाही. कारण हा लोकांचा गराडा, साहेब सही द्या, साहेब फोटो, साहेबांना हार तुरे सत्कार, मग साहेबांचं कौतुक, हे जे ऐकण्याची सवय या राज्यकर्त्यांच्या कानामध्ये झालेली असते मित्रांनो, मग ते बधीर होतात, बोलू शकत नाही. मुंडेंच्या भाषेत मी चिकटपट्टी लावली तोंडाला 200 दिवस म्हणून त्यांनी सांगितलं आणि पुन्हा 200 दिवसानंतर असं काही बोलून गेले की त्याचे पडसाद अख्ख्या महाराष्ट्रात उमटले. मित्रांनो, आज जात आठवली का? आज या परळी, या बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जर खून पडले असतील तर त्या वंजारी समाजाच्या माणसांचे पडलेत, अशी तिथले लोक सांगतायत. काल मुख्यमंत्र्यांना बोलताना आमदार सुरेश धसाने सांगितले की मुख्यमंत्री साहेब, अजितदादांना सांगा की 8 माणसं तुमचे त्या बीड जिल्ह्यात पाठवा, गुप्त पद्धतीनं तिथं जाऊन लोकांचा कानोसा घ्या. लोक काय बोलतात? आका, दहशत, सायको किलर,
राम नाम सत्य है म्हणून संध्याकाळी त्याच्या दारासमोर जाऊन नैवेद्य ठेवला जातो आणि दुसऱ्या दिवशी त्याचा मर्डर होतो. हे बीड जिल्ह्याचं वास्तव आहे. म्हणून आता कुठंतरी आणि मनोजदादा जरांगेंनी हेही सांगितलेलं आहे की जर 8 दिवसात हा गोटागीते नाही सापडला, जर 8 दिवसात याचे मारेकरी जर आत नाही घातले तर 8 दिवसानंतर पूर्ण परळी शहर बंद राहील, एक गाडीचं चाक नाही फिरणार. हे कशामुळे सांगितलं त्यांनी की कुठेतरी लवकर प्रशासनानं जागा हो. 21 महिन्यानंतर झोपलेलं प्रशासन खडखडून जागं झालं फक्त ज्ञानेश्वरीताई मुंडेंना मनोजदादा जरांगे मुळे मुख्यमंत्र्यांची भेट मिळाली. मित्रांनो, नाहीतर मुख्यमंत्री भेटणं काय एवढं सहज सर्वसामान्य माणसाला एवढं सोपं आहे का? अनेक टप्पे पार करत, अनेक चमचे पार करत, अनेक लोकांना मर्यादा खेळत, अनेक लोकांच्या मस्का पॉलिशी करत मुख्यमंत्र्यापर्यंत जाता येतं. पण मनोजदादा जरांगे डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्या ओजीला फोन लावला की ताबडतोब वेळ द्या. आणि हीच अपेक्षा होती ज्ञानेश्वरी मुंडेंची की SIT लावा. आम्ही सांगतो ते अधिकारी त्या SITत घ्या आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वेळ द्या. का तर आमचं गारण आम्ही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत घालावं ही भावना त्यांची होती. म्हणून मनोजदादा जरांगेंनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दिली. मित्रांनो, आपण मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले पाहिजे की मुख्यमंत्री साहेब तुम्ही जी तत्परतेनं आपल्या लाडक्या बहिणीला ही जी राखी बांधलेली आहे, सुरक्षेची राखी, त्या राखीची शपथ आहे मुख्यमंत्री तुम्हाला की खरंच तुम्हाला यामध्ये तुम्ही कुणाला सोडू नका. घ्या टायरात सगळ्यांना. कोण किती मोठा असो द्या, कोण किती पक्षाचा असो, मंत्री असो, संत्री असो, कोणी असो, वाजंत्री असो, कोणी असो, त्याला सोडू नका. त्याला टायरात घ्या. अजितदादा तुम्ही जसं तुम्ही कार्यकर्त्यांना आदेश दिला की तडफडू नका त्या चौफुल्याला जाऊन आणि ढिशिम ढिशिम करू नका, तसं आता बीडच्या लोकांना सावध करा की आता यापुढे एकही अत्याचार, एकही बलात्कार, एकही खून आणि एकही अन्याय हे बीडकर सहन करणार नाही. असं जाहीरपणे आणि ठामपणे मी तुमच्या पाठीशी आहे हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं, उपमुख्यमंत्र्यांनी सांगावं. अहो मी तर काय म्हणतो की धनंजय मुंडे भाऊ अजूनही वेळ गेली नाही हो. तुम्ही जा त्या ज्ञानेश्वरीताईंचे अश्रू पुसा. अजूनही वेळ गेलेली नाही. किती जरी तुमच्यावर आरोप होत असले तर तुम्ही जर लक्ष घातलं तर तुमच्यावर पुन्हा आयुष्यात कोणी बोट दाखवू शकणार नाही. उलट तुम्हाला लोक डोक्यावर घेतील हे लक्षात ठेवा मित्रांनो. हे मी वारंवार धनंजय मुंडेला सांगतोय कारण आम्ही गोपीनाथराव मुंडेंचं राजकारण 25 वर्ष जवळून पाहिलेली माणसं आहेत. विलासराव देशमुख, गोपीनाथराव मुंडे, प्रमोदजी महाजन, एकनाथराव खडसे, हे काय टीम जी होती ही भाजपची, यांच्या हरिभाऊ बागडे, शालिग्राम बसाये, आमच्या औरंगाबादचे, ही सगळी मंडळी आम्ही जवळून पाहिली आहेत मित्रांनो. हरिभाऊ बागडे, जयसिंगराव गायकवाड, या सगळ्यांच्या जवळ बसण्याचा आम्हाला योग आलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला माहिती आहे यांचा त्याग काय, गोपीनाथराव मुंडेंचा त्याग काय या समाजासाठी, या राज्यासाठी आणि मंत्री म्हणून आणि आमदार म्हणून. पण गोपीनाथराव मुंडेंना काय माहित होतं की मी लावत असलेलं हे वाल्मिकरण नावाचं रोपट ही एक विश्वल्ली म्हणून पुढे मोठं होणार आहे आणि ती विश्वल्ली आपल्या समाजाच्या माणसांना खाऊन टाकणार आहे. हे मुंडे साहेबाला कुठं काळात माहित होतं. कारण कोणाच्या कपाळावर काही लिहिलं नाही की हा डाकू आहे, हा खून आहे, हा बदमाश आहे. एवढी महत्वाकांक्षा, एवढी राजकीय महत्वाकांक्षा, एवढी आर्थिक महत्वाकांक्षा, एवढी सुबत्तेची महत्वाकांक्षा की वाल्मिकांना सांगतो की मी बाप आहे, एवढीपर्यंत तुमची मजल गेली. धनंजय मुंडेंच्या जोशी नावाच्या पीएचा अटॅक करायचा तिथपर्यंत तुमची मजल गेली. असं सांगण्यात येतं की वाल्मिकांना जर एखादा हट्ट धरला तर धनंजय मुंडे सुद्धा हात टेकत होते. असं काय गुपित आहे, असं काय आहे वाल्मिकांकडे? मुंडे साहेब, धनंजय मुंडे साहेब, आज महाराष्ट्र म्हणतोय
की तुमच्या घराच्या हाकेपासून अवघ्या काही मिनिटाच्या अंतरावर त्या महादेव मुंडेंचं घर आहे. अजूनही जाऊन तुम्ही त्यांचं सांत्वन करा आणि त्यांना सांगा मी तुमच्या पाठीशी आहे. हे जे विरोधक लोक तुमचं बदनामी करतायत, हे जे तुम्हाला जर वाटतंय की माझा समाज बदनाम होतोय, माझा परिवार बदनाम होतो, एकाच व्यक्तीला बदनाम केलं जातं, हे सगळे लोक तोंड गप्प बसतील. पण तसं तुम्ही करत नाही. हीच शोकांतिका आहे राजकारणाची. पंकजाताई मुंडेंनी जायला पाहिजे. सुप्रियाताई सुळे जाऊ शकतात, तर पंकजाताई मुंडे महादेव मुंडेच्या घरी का जाऊ शकत नाही? म्हणून जातो जरांगेने सांगितले की यांना पुन्हा मंत्रिपद पाहिजे का माणसं मारायला? यांना पुन्हा मंत्रिपद पाहिजे का दहशतवाद निर्माण करायला? पुन्हा यांना मंत्रिपद पाहिजे का भ्रष्टाचार करायला? पुन्हा यांना मंत्रिपद पाहिजे का आपल्या समाजाची माणसं संपवायला? ही हाक काल मनोजदादा जरांगेने दिली तेव्हा महाराष्ट्र खडबडून अवाक होऊन सगळं ऐकत होता. आणि दुसरी गोष्ट मनोजदादाने बोलली की त्यांची प्रकृती आता त्यांना साथ देत नाही. आणि ते सांगताय, त्यांनी काल सांगितलं की त्यांनी किती दिवस पाहुणे आहेत तुमचे आपल्या जगाचे हे त्यांनाही माहित नाही. म्हणजे शरीर पोखरलेलं आहे. तर मित्रांनो, आपल्या समाजासाठी लढणारा, माझ्या समाजातल्या लेकरांना ताठवाने जगता यावं म्हणून झगडणारा असा हा मनोजदादा, प्रत्येक समाजात एक मनोजदादा जरांगे जन्माला पाहिजे असं आमच्यासारख्या आता ज्येष्ठ माणसाला वाटतंय. मित्रांनो, हे प्रत्येक समाजामध्ये एका मनोजदादा जरांगेचा जन्म झाला पाहिजे. प्रत्येक समाजात, मित्र म्हणतो, प्रत्येक समाजात एक मनोजदादा जन्माला पाहिजे. तरच या महाराष्ट्रामध्ये, या देशात काहीतरी क्रांतीचं नवीन पर्व निर्माण होईल. मित्रांनो, म्हणून आता जे बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी संपवायची, गुंडगिरी संपवायचा जो विडा ह्या काही लोकांनी उचललेला आहे, त्याला या महाराष्ट्रातल्या 13 करोड जनतेने साथ द्यावी. त्यांच्या पाठीशी महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांना फासावर चढवायलेलं या ज्ञानेश्वर मुंडेच्या डोळ्याने तिने पाहायचं. त्या दिवशी महादेव मुंडेच्या आत्म्याला खरी शांती मिळणार आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. आजचा सकाळचा भोंगा थोडा भावुक करणार आहे मित्रांनो. मला सुद्धा कंटाळा येतोय सारखं त्या बीड प्रकरण, बीड, बिहार, परळी, तालिबान, लातूर, बलुचिस्तान. आमच्या लातूरचं सुद्धा तुम्ही आता नाव पेपरमध्ये वाचतात मित्रांनो. आता खरं खोटं कितपत आहे? एका HIV स्कूलमध्ये झालेला हा अन्याय, त्यामध्ये कितपत रवी बापटले दोषी आहेत, कितपत ते संस्था चालक दोषी आहेत का? त्या संस्था चालकांना त्या ठिकाणची जागा रिकामी करायची काही राज्यकर्त्यांना याच्यामध्ये काही राजकारणाचा वास येतोय का? याच्या पाठीशी कोण आहे त्याचा आता तपास चालू आहे. आता काय होतंय बघत राहू. म्हणून मी वारंवार जे बोलतो की बीड, बिहार, परळी, तालिबान, लातूर, बलुचिस्तान, कारण याच लातूर जिल्ह्यामध्ये ड्रग्जचा कारखाना एका पोलिसानं काढलेला आपण बघितलेला आहे मित्रांनो. याच लातूरच्या ट्युशन एरियामध्ये ड्रग्स विकत मिळतात, ड्रग्स बेडलर आहेत, हे वारंवार आम्ही सांगतोय मित्रांनो. आजचा सकाळचा भोंगा थोडा भावुक करणार, मला माफ करा, पण कुठेतरी असं वाटतं की जसं मनोजदादा जरांगे या समाजाला ज्योत निर्माण, आम्ही फक्त तुम्हाला शब्द देऊ शकतो या युट्यूबच्या माध्यमातून. आपण युट्यूबचे सुद्धा आभार मानूया मित्रांनो, या तुमच्या समोर आमचा आवाज ते पोहोचवत आहे. मित्रांनो, जात जाता माझं 1 मिनिटाचं एक निवेदन मी करतो, माझा आजचा सकाळचा भोंगा संपवतो. रत्नाकर औसेकर भाषण कला क्लासेसला प्रचंड प्रतिसाद आहे. परवा पुण्याचं शिबिर यशस्वी झालं. ती ऑनलाईन बॅच सकाळी सुरू झालेली आहे आणि दुसरी ऑफलाईन जी बॅच आहे ती लातूरला दररोज संध्याकाळी 6 ते 7 गांधी मार्केट, रत्नाकर औसेकर यांचं ऑफिस, या ठिकाणी तो क्लास असतो. चला आपणही, आणि आमच्या क्लासला सगळ्यात महत्वाचं म्हणजे वयाची अट नाही आणि शिक्षणाची अट नाही. आपल्या भाषण कला क्लासला इयत्ता 5वीच्या पुढे 80 वर्षापर्यंतचा म्हातारा भाषण शिकू शकतो. कमीत कमी इयत्ता 5वीच्या पुढील विद्यार्थी पाहिजे आणि 80 वर्षापर्यंत वय, म्हणजे वयाची अट नाही ना शिक्षणाची अट नाही. भाषण हे करता आलंच पाहिजे. जो भाषण करतो तोच वाचू शकतो, तोच समाजामध्ये ताठपणाने जगू शकतो, तोच अन्यायाच्या विरुद्ध आवाज बुलंद करू शकतो, तोच राजकारणात असेल, समाजकारणात असेल, डॉक्टरी पेशात असेल, कंपनीत ऑफिसर असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, प्रत्येक क्षेत्रात, मग तो व्यापारी असेल, मग तो कॉन्ट्रॅक्टर असेल, मग तो कोणी असो, बोलता हे आलंच पाहिजे. जो बोलेल त्याची माती विकते, जो बोलत नाही त्याचं सोनं सुद्धा विकत नाही, हे मी वारंवार सांगतोय. म्हणून
रत्नाकर औसेकर भाषण कला क्लासेसला ऍडमिशन घ्या. दररोज प्रवेश सुरू आहे. तुमचा प्रवेश घेतल्यापासून 30 दिवसाचा हा कोर्स आहे. प्रवेश आज घ्या, उद्या घ्या, परवा घ्या, 8 दिवसांनी घ्या, केव्हाही घ्या. प्रवेश घेतल्यापासून 30 दिवस क्लासला यायचंय. रविवारी सुट्टी आहे. दररोज 1 तास द्यायचा आहे. आणि मी तुम्हाला 30 दिवसात बनवणार एक चांगला वक्ता, जेणेकरून तुम्ही 15 ते 20 मिनिट माईकच्या समोर उभं राहून सुंदर असं भाषण देऊ शकताल. आम्ही आता हेच ठरवलं मित्रांनो की आपण 35-40 वर्ष तेच केलेलं आहे. मग चला आपल्या अंगातली कला एकदा आपण सगळ्या जगाला देऊन टाकूया. कारण घ्यायची वेळ संपली, आता द्यायची वेळ आलेली आहे. म्हणून रत्नाकर औसेकर आवाजाचा बादशाह म्हणून आपण महाराष्ट्रानं माझ्यावर प्रेम केलं. महाराष्ट्रात काय, कर्नाटक आणि गुजरात या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपला आवाज पोहोचतोय मेमरी सीडीच्या माध्यमातून, ऑडिओ मेमरीच्या माध्यमातून. माझा ऑडिओ स्टुडिओ पुणे आणि लातूर या ठिकाणी आहे. आणि मित्रांनो, दोन्हीकडूनही काम जोरात चालतं. पुण्याचा क्लास माझा ऑनलाईन चालतो आणि लातूरचा क्लास ऑफलाईन चालतो. ऑडिओ स्टुडिओमध्ये लोकांना वेगवेगळ्या आवाजामध्ये वेगवेगळ्या ऑडिओ क्लिप बनवून मिळतात. असे तो आपला एक उपजीविकेचं साधन आहे मित्रांनो. तर मित्रांनो, पण आपण एक समाज काहीतरी देणं लागतो या भावनेतून भाषण कला क्लास रत्नाकर औसेकरांनी सुरू केलेला आहे. त्याला भरभरून प्रतिसाद द्या. फोन करा. माझा नंबर आहे 9890398788 9890398788. या नंबरला फोन करा, व्हॉट्सअप करा, तुमचं नाव, आधार कार्ड पाठवा आणि आपला प्रवेश नक्की करा. उद्या भेटूया सकाळच्या भोंग्यामध्ये. मग काय बोलायला शिकायचंय ना, फोन करा. वाट पाहतोय. नमस्कार. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.